हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडिकल मेडिकल लेक्चर्स. आणि मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं वेलकम करतोय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे सर्व बीएससी नर्सिंग ॲस्पिरंटसाठी, ज्यांना बीएससी नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचंय आणि ज्यांनी नर्सिंग सीईटी दिली. ओके फ्रेंड्स, तर तुम्ही सर्वजण एकाच गोष्टीची वाट बघताय, जे म्हणजे आपले कॅप रजिस्ट्रेशन. तर मित्रांनो, आज सीईटी सेलने खूप मोठी इम्पॉर्टंट अपडेट आपल्या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमधून आपण तीच ऑफिशियल वेबसाईट जी आहे, तर त्याच्यामध्ये काय चेंजेस झालेत, तर हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की खूप इम्पोर्टंट असणार आहे. आणि सोबत तुम्हाला काउन्सिलिंग कशा पद्धतीने करायची आहे, कशा पद्धतीने काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एंटर करायचं आहे आणि बेस्ट काउन्सिलिंग सर्व्हिस कोणती घ्यायची आहे, याबद्दल पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून गाईड केलं जाणार आहे. त्यासोबतच रजिस्ट्रेशनसाठी काय-काय तुम्हाला गोष्टी इम्पोर्टंट लागणार आहेत, त्या पण तुम्ही मिस करायच्या नाहीयेत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आजच्या व्हिडिओमधला एक ना एक पॉइंट तुमच्यासाठी इम्पोर्टंट ठरणार आहे मित्रांनो. तर सर्वात पहिले आपण बघूया, की आपली जी सीईटी सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे, तर त्यामध्ये काही नवीन अपडेट झालेले आहेत आणि कशा पद्धतीने सीईटी सेल आता रजिस्ट्रेशन स्टार्ट करत आहे. ओके फ्रेंड्स, तर आपली जी सीईटी सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने एंटर करायचं ए टू झेड सर्व तुम्हाला गाईडन्स या व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला यायचे आणि सीईटी सेल टाइप करून ज्यावेळेस तुम्ही सर्च कराल, तर तुमच्या समोर ही जी पहिली वेबसाईट येईल. तर तुम्हाला या पहिल्या वेबसाईटवर फक्त क्लिक करायचं आहे आणि मध्ये एंटर करायचं आहे. तर मित्रांनो, एंटर केल्यानंतर आता तुम्हाला इथे एक नवीन पोर्टल ओपन झालेलं दिसेल, जे म्हणजे ॲडमिशन प्रोसेस फॉर ॲन्युअल इयर 2025 आणि 26. म्हणजे आताचे जे कॅप रजिस्ट्रेशन आहेत, तर ते सर्व प्रोसेस याच एका सिंगल पोर्टलमधून चालणार आहे आणि ते पोर्टल आता 2025-26 साठी चालू झालेलं आहे. आणि इथं हा जो न्यूचा आयकॉन आहे, तर तुम्हाला आयकॉन पण इथे दिसेल मित्रांनो. पहिले इथे 2024-25 होतं, आता इथे 25-26 आलेलं आहे. तर आपल्याला याच्यावर क्लिक करून आतमध्ये एंटर करायचंय. आतमध्ये ज्यावेळेस आपण एंटर करणार, तर मित्रांनो, खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आणि स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला एक अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसचा एक स्पेशल कॉलम दिसेल आणि या कॉलममध्ये नीट यूजी, त्यानंतर BNYS नीट यूजी, बीएससी नर्सिंग, एएनएम, जीएनएम हे आपले जे 2 इम्पोर्टंट पोर्टल आहेत, तर हे तुम्हाला इथून दिसतील. तर मित्रांनो, अजूनपर्यंत हे जे पोर्टल जे आहेत, तर हे ॲक्टिव्हेट झालेले नाहीयेत. आय होप 4 ते 5 दिवसामध्ये हे पोर्टल स्टार्ट होतील आणि आपल्याला आपलं ज्या इम्पोर्टंट गोष्टी आहेत, तर या पोर्टलमधून त्यावेळेस भेटतील. तर त्या इम्पोर्टंट गोष्टी कोणत्या असणार आहे मित्रांनो? सर्वात पहिलं जे असणार आहे, ते म्हणजे आपलं इन्फॉर्मेशन ब्रोचर. तर आयबी म्हणजे काय असतं? इन्फॉर्मेशन ब्रोचर, ज्यामध्ये यावर्षी कोणते-कोणते नवीन कॉलेजेस येणार आहेत, त्यानंतर सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने राहणार आहे, कोणते-कोणते तुम्हाला फी स्ट्रक्चर जे असेल गव्हर्नमेंट कॉलेजचं, प्रायव्हेट कॉलेजेसचं, तर ते सर्व फी स्ट्रक्चर, त्यानंतर इम्पोर्टंट डॉक्युमेंट्स, हे सर्व या इन्फॉर्मेशन ब्रोचरमधून मिळेल. आणि त्यासोबतच रजिस्ट्रेशनच्या डेट्स पण सेकंड अपडेट असेल याच्यामध्ये, जे म्हणजे रजिस्ट्रेशनच्या डेट्स. तर मित्रांनो, 15 जून ते 25 जूनपर्यंत आपल्या रजिस्ट्रेशनच्या डेट्स येणार आहेत. आणि सेकंड जे आहे, तर ते म्हणजे मित्रांनो एएनएम आणि जीएनएम. तर एएनएम आणि जीएनएमसाठी पण सेपरेट काउन्सिलिंग असते. तर आता या काउन्सिलिंगमध्ये कशा पद्धतीने एंटर करायचंय आणि कोणती बेस्ट काउन्सिलिंग घ्यायची तुम्हाला, तर याबद्दल पण थोडंसं मी तुम्हाला लगेच गाईडन्स करतोय. तर मित्रांनो, आपली जी काउन्सिलिंग सर्व्हिस आहे मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. ओके मित्रांनो, आपण आपली स्पेशल काउन्सिलिंग सर्व्हिस स्टुडंटसाठी स्टार्ट करतो आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात लो कॉस्ट काउन्सिलिंग सर्व्हिस प्लस तुम्हाला सर्वात बेटर एक्सपिरियन्स आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये मिळणार आहे. ऑलरेडी आपण बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना, खूप विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी पण ॲडमिशन्स करून दिलेले आहेत. आणि मोस्ट ऑफ मी पण बीएससी नर्सिंग झालेलो आहे. त्यामुळे कुठल्या कॉलेज कसं आहे, त्यानंतर कोणत्या कॉलेजला हॉस्पिटल अटॅच आहे, सर्व एक्सपिरियन्स आहे. सर्व कॉलेजमध्ये आपले ऑलरेडी स्टुडंट आहेत. तर मित्रांनो, घाबरण्याचं बिलकुल कारण नाहीये. जे विद्यार्थी आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एंटर करतील, तर त्यांना 101% एक बेटर कॉलेज मिळेलच, हे आपण खात्रीशीरपणे सांगू शकतो. तर मित्रांनो, आपण इथं बघू शकता एम-एच नर्सिंग ॲडमिशन 2025 आणि आपली काउन्सिलिंग असणार आहे बीएससी नर्सिंग, त्यानंतर जीएनएम आणि एएनएम कोर्सेससाठी. तर मित्रांनो, जीएनएममध्ये परत 2 पार्ट पडतात, ज्याच्यामध्ये सर्वात पहिलं येतं प्रायव्हेट आणि दुसरं येतं मित्रांनो गव्हर्नमेंट कॉलेजेस. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी तुम्हाला काउन्सिलिंग करावी लागते. तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या एंट्रन्स एक्झामची गरज नाहीये मित्रांनो. तर मित्रांनो, ॲडमिशन काउन्सिलिंग सर्व्हिस आणि बघूया, की आपली जी काउन्सिलिंग सर्व्हिस आहे, तर याच्यामधून तुम्हाला कोणते-कोणते बेनिफिट्स मिळणार आहे, कोणते-कोणते सर्व्हिस तुम्हाला इथून मिळणार आहे. फर्स्ट वन आहे मित्रांनो, पर्सनलाइज्ड करियर गाईडन्स. तर तुम्हाला पर्सनली कॉलवर असेल, चॅटवर असेल, तुम्हाला सर्व करियर गाईडन्स मिळेल. बीएससी नर्सिंगमध्ये कसं फ्युचर आहे, त्यानंतर काय-काय स्कोप आहे, त्यानंतर कशा पद्धतीने ॲडमिशन घ्यायचं, फीस किती लागेल, सर्व गाईडन्स तुम्हाला केला जाईल. त्यानंतर कोर्स एंड कॉलेज सिलेक्शन. ओके, तुमच्या मार्काच्या बेसिसवर तुम्हाला जीएनएम पाहिजे, एएनएम पाहिजे, बीएससी नर्सिंग पाहिजे, याचं सिलेक्शन करण्यासाठी असिस्ट केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला एक बेस्ट कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी बेस्ड ऑन युअर प्रोफाइल, बजेट अँड लोकेशन. ओके मित्रांनो, तर तुमच्या लोकेशनमध्ये तुम्हाला एक चांगलं कॉलेज देण्याचा प्रयत्न आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिस थ्रू केला जाईल. त्यानंतर ॲडवाइस अँड प्रायव्हेट, गव्हर्नमेंट अँड सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस. ओके, तुमच्या मार्काच्या बेसिसवर तुम्हाला कोणतं कॉलेज बेस्ट राहील, हे पण तुम्हाला सजेस्ट केलं जाईल. त्यानंतर
सजेशन ऑन चॉईस फिलिंग बेस्ड ऑन रँक. तर मित्रांनो हा खूप इम्पोर्टंट मुद्दा आहे, तो म्हणजे आहे चॉईस फिलिंग. विद्यार्थ्यांना कळत नसतं की कोणते कॉलेज टाकायचे. तर मित्रांनो, तुमची जी रँक आहे, तुमचे मार्क आहे, कॅटेगरी रँक आहे, तर त्याच्या बेसिसवर तुम्हाला एक बेस्ट चॉईस फिलिंग करण्यासाठी हेल्प केली जाईल. कॉलेज निवडण्यासाठी हेल्प केली जाईल. त्यानंतर बेटरमेंट आणि रिटेन्शन इथं सर्वात मोठा विद्यार्थ्यांचा लॉस होतो. ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपरली बेटरमेंट आणि रिटेन्शन प्रोसेस माहीत नसते, तर चांगले कॉलेज विद्यार्थ्यांच्या हातातून जातात आणि विद्यार्थी बळजबरी दुसऱ्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात किंवा कॉलेजवाले पण भरपूर वेळेस फोर्स करतात. तर मित्रांनो, तुम्हाला बेटरमेंट आणि रिटेन्शन या दोन्ही प्रोसेसमध्ये 101% फुल गाईडन्स मिळणार आहे. तुम्ही मागच्या वर्षी पण आपले स्टुडंट आहेत, तर त्यांचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता, की कशा पद्धतीने मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्सच्या काउन्सिलिंग थ्रू त्यांना हेल्प केली जात होती. तर मित्रांनो, नेक्स्ट आहे पर्सनलाइज कॉन्टॅक्ट. तुम्हाला WhatsApp चॅट असेल, कॉलिंग असेल, तुम्ही असेल किंवा तुमचे पॅरेंट्स असेल, आपण डायरेक्टली त्यांच्यासोबत कॉन्टॅक्टवर सर्व इन्फॉर्मेशन देत असतो. त्यानंतर वीकली आपले Google Meet सेशन असतात. त्यानंतर ज्या पण सिटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट येतात, तर ते अपडेट पण तुम्हाला इन्स्टंट मिळतात. WhatsApp ग्रुप असेल, त्यानंतर Google Meet असेल आणि YouTube असेल, तर तिन्हीच्यात जे आपले हे आहेत प्लॅटफॉर्म, तर तिन्ही प्लॅटफॉर्म थ्रू थ्रू तुम्हाला सर्व जे आहेत, तर त्या अपडेट्स तुम्हाला मिळतात. त्यानंतर प्रत्येक चॉईस फिलिंगमध्ये आणि कॅप राउंडमध्ये तुम्हाला असिस्ट केलं जातं. त्यानंतर सीट अलॉटमेंटमध्ये तुम्हाला सपोर्ट केला जातो. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि एक इम्पोर्टंट गोष्ट ती म्हणजे डी आणि चेक. तर मित्रांनो, डी आणि चेकच्या प्रोसेसमध्ये पण तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिस थ्रू हेल्प मिळेल, जी की तुम्हाला कुठल्याच काउन्सिलिंग सर्व्हिस थ्रू मिळणार नाही. त्यानंतर तुम्हाला व्हॅकंट सीट जे आहे, तर ते पण आपण ट्रॅक करतो दरवर्षी. प्रत्येक कॅप राउंडला आपण कोणत्या कॉलेजमध्ये किती व्हॅकंट सीट्स आहेत, तर ते पण तुम्हाला ट्रॅकिंग आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिस थ्रू मिळेल. त्यानंतर मॉपअप राउंड असेल, स्टे व्हॅकन्सी राउंड असेल, इन्स्टिट्यूशनल कोटा असेल, इन्स्टिट्यूशनलचे राउंड असेल आणि तुम्हाला अगेन्स्ट कॅप राउंड असेल, तर या सर्व राउंडमधून जर तुम्हाला कोणाला कमी मार्क असतील आणि शेवटच्या राउंडपर्यंत कॉलेज मिळालं नाही, तर त्या विद्यार्थ्याला पण अगेन्स्ट कॅप आपण ॲडमिशन देण्याचं काम करतो आणि तुम्हाला नॉट ओन्ली फक्त ॲडमिशन पासून तर तुमच्या डिग्रीच्या कंप्लीशनपर्यंत तुम्हाला संपूर्ण गाईडन्स जो आहे, तर तो गाईडन्स तुम्हाला मिळणार. त्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट इम्पोर्टंट गोष्ट ती म्हणजे आपल्या काउन्सिलिंग फीज जी आहे, तर आपल्या काउन्सिलिंगची फीज आहे, तर ती फक्त ₹499 आपण ठेवलेली आहे आणि या ₹499 मध्ये वरती जे तुम्ही 15 काउन्सिलिंग सर्व्हिसेस बघितल्या, तर या सर्व सर्व्हिसेस आणि प्रॉपर गाईडन्स तुम्हाला फक्त ₹499 मध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे खूप लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत. इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे. प्रशांत शिंदे म्हणजे माझा नंबर आहे. त्यानंतर प्रथमेश सरांचा पण नंबर आहे. तुम्ही डायरेक्टली ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपली जी काउन्सिलिंग सर्व्हिस आहे, तर याच्याविषयी अजून नेक्स्ट ज्या इम्पोर्टंट गोष्टी आहेत, तर त्या जाणून घेऊ शकता. कशा पद्धतीने एनरोल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने बॅचमध्ये सीट्स बुक करायची आहे, सर्व प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला पर्सनली दिली जाईल. तर मित्रांनो, आपले WhatsApp ग्रुप आहे. WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही तिथून डायरेक्टली आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि ॲडमिनसोबत कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट आपली ही जी काउन्सिलिंग सर्व्हिस आहे, तर याच्यामध्ये एंटर करण्यासाठीची जी लिंक आहे, तर ती लिंक पण आपण Google फॉर्म दिलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये. तिथे जायचं आहे, तुम्हाला Google फॉर्म भरायचा आहे आणि सबमिट झाल्यानंतर स्क्रीनशॉट मला इथे पर्सनली ह्या नंबरवर सेंड करायचा आहे. ओके, 9284062215 आणि तुम्ही डायरेक्टली आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर व्हाल आणि तुम्हाला ह्याच्यावरती ज्या आपण 15 सर्व्हिसेस सांगितल्या, या पूर्ण सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला प्रॉपर गाईडन्स दिला जाईल मित्रांनो. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मी सांगितलेली प्रॉपर माहिती तुम्हाला सर्वांना समजलेली असेल. तर मित्रांनो, आज आपण दोन इम्पोर्टंट गोष्टी डिस्कस केल्या, जी म्हणजे तुमची पेड काउन्सिलिंग आणि सेकंड जे आहे, तर सेकंड म्हणजे आपले जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, तर ती रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि आपली जो ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट आलेले आहे, तर ते अपडेट. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्वांना व्हिडिओ समजला असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ॲडमिशन बद्दल येणाऱ्या नवीन ज्या अपडेट आहेत, तर त्या सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनल थ्रू मिळत राहतील. नॉट ओन्ली ॲडमिशन रिलेटेड इन्फॉर्मेशन, पुढे जे BSc नर्सिंगचं जे पूर्ण करियर आहे, तर त्यामध्ये एक ना एक प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनल थ्रू मिळेल. त्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, ज्यांना BSc नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये इंटरेस्ट असेल, ज्यांना एनरोल करायचं असेल, तर त्यांनी मला खाली दिलेल्या नंबरवर लगेच DM करा. तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन तिथून मिळेल. थँक यू फ्रेंड्स.